नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोगिता सेमिस्टर सेकंडच्या पहिल्या युनिट मोटिवेशन कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा याच्यामध्ये आपण आता कार्यप्रेरणेचे सिद्धांत यांचा अभ्यास जो आहे त्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण अब्राहम मास्लोंचा गरजांचा श्रेणीबद्ध सिद्धांत अभ्यासलेला आहे. फ्रेडरिक हर्झबर्ग यांचा 2 फॅक्टर थिअरी हा अभ्यासलेला आहे आणि आज आपण डग्लस मॅग्रेअरचा थिअरी एक्स हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा आपण अभ्यास करणार आहोत. तर हे जे डग्लस मॅग्रेअर जे आहेत ते आता तिथं आपल्याला टायपिंग होत नाही त्याचं तर हे मॅग्रेअर आहे. तर हे अत्यंत प्रसिद्ध असे मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी द ह्युमन साईड ऑफ एंटरप्राइजेस या ग्रंथामध्ये श आणि य सिद्धांत हे दोन्ही सिद्धांत मांडलेले आहेत. अर्थात आपण आज या व्याख्यानामध्ये श सिद्धांताचा अभ्यास जरी करणार असेल तर सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये थोडीशी य सिद्धांताचा उल्लेख असण्याची शक्यता आहे. तर हे दोन्ही सिद्धांत मानवी वर्तन आणि स्वभावाबाबतच्या गृहीतावर आधारित आहेत. त्यांनी डग्लस मॅग्रेअरनी जी या संदर्भातली गृहीतं मांडलेली आहेत मानवी वर्तन आणि मानवाचा स्वभाव या संदर्भात त्याच्या आधारे त्यांनी हे कार्यप्रेरणेचा हा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या मते कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरणा देताना त्यांच्या स्वभावाबद्दल काही बाबी गृहीत धराव्या लागतात. अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला आर्थिक आणि आर्थिकेतर म्हणजे पैशाच्या माध्यमातून एक दुसरं पैसे सोडून अशा 2 प्रकारे आपण कार्यप्रेरणा देत असतो. तर त्यापैकी कोणती कार्यप्रेरणा कोणाला द्यावी हे लक्षात येण्यासाठी आपल्याला त्यांचा स्वभाव म्हणजे काही लोकांना पैसे दिल्यानंतर ते उत्साहित होतील, कार्यप्रेरित होतील. दुसरे म्हणतात आम्हाला पैसे नको, आम्हाला मान सन्मान द्यायला पाहिजे, आमच्याशी सरळ वागलं पाहिजे, असाही त्या ठिकाणी अर्थ होऊ शकतो. तर या सिद्धांताची मांडणी करताना मानवी वर्तना बाबतीत त्यांनी त्यांचं जे काही आहे मानवी वर्तनाच्या संदर्भातलं मत त्याचे 2 भाग या ठिकाणी केलेले दिसून येतात. गृहीतांचे आग्रही झाले तिथं गृहीतांचे त्यांनी 2 भाग केलेले आहेत. मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या गुंतागुंतीमुळे मानवाच्या वर्तनावर परिणाम करणारे घटक हे गुंतागुंतीचे आहेत. मानवी वर्तनाच्या बाबतीतील मूलभूत ग्रही विचारात घेण्या इतपत विविधता व्यक्त करीत असतं. म्हणजे त्या घटकामध्ये विविधता असल्यामुळं मानवाच्या वर्तनाच्या मूलभूत गृहीतामध्ये सुद्धा विविधता येणार असं या ठिकाणी त्यांचं मत आहे. तर ही गृहीते सातत्याने स्थिर राहत नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रथम मानवी वर्तनाच्या बाबतीमधला सिद्धांताची मांडणी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डग्लस मॅग्रेअर जे म्हणतात ते आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर काही बाबतीमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं आणि त्या आधारे मग आपली गृहीते असतात ती निश्चित करावी लागतात. तर अगदी विरुद्ध गृहीताच्या आधारावर त्यांनी यश सिद्धांत मांडला. श सिद्धांतामध्ये एक मूलभूत स्वरूपाची गृहीत त्याच्याबरोबर परस्पर विरोधी जे आहेत ती यश सिद्धांतामध्ये मांडलेली आहेत. डग्लस मॅग्रेअर यांनीच मांडलेले आहेत. तर आता ह्याच्यावरून तुम्हाला ते डिटेल लक्षात येणार नाही, तो सिद्धांत पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल की श सिद्धांत काय आणि त्याच्याबरोबर य कसा परस्पर विरोधी आहे किंवा त्याच्या उलटा आहे असं आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो. तर ही थोडीशी माहिती झाली आहे. याच्यामध्ये आपण फार तर काय लक्षात घ्यावं की कोणत्याच ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये तो सिद्धांत मांडलेला आहे आणि मानवी वर्तनाच्या आणि स्वभावाच्या गृहीताच्या आधारावरती त्यांनी या सिद्धांतांची मांडणी केलेली आहे. आता ते मानवी घटकच हे गुंतागुंतीचे असतात, त्यामुळं त्याच्या आधारावरती घेतलेली गृहीतेसुद्धा ही विविधता असणार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे असणार आहेत आणि त्याच्यामध्ये 2 बाबी
लक्षात घेतलेत. एक जो भाग आहे तो श सिद्धांतामध्ये मांडलेला आहे आणि त्याच्या अपोजिट भाग, त्याच्या विरुद्धचा भाग य सिद्धांतामध्ये मांडलेला आहे. एवढं आपण या सगळ्या याच्यावरून लक्षात घेऊ शकतो. आता आपण आपला रिसर आपण थेरी एक्स श सिद्धांताच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आता श जो सिद्धांत आहे थेरी एक्स, याच्यामध्ये हा मानवी वर्तनाचा परंपरागत सिद्धांत आहे. म्हणजे म्हणलं ना, बेसिक एक गृहीत याच्यामध्ये लक्षात घेतलेली आहेत आणि अपोजिट ये सिद्धांतामध्ये घेतली, म्हणून याला परंपरागत म्हटलं आहे. आणि हा मांडल्यानंतर तो मांडलेला आहे. आता या सिद्धांतानुसार वरिष्ठांना काम करून घेण्यासाठी कर्मचाऱ्याला दडपण, भीती दाखवावी लागते. त्याला दम ठोकल्याशिवाय तो काम करत नाही. म्हणजे तो व्यक्ती श सिद्धांतामध्ये जो मानवी वर्तनाचा स्वभावाचा व्यक्ती आपण लक्षात घेतोय तो कसा असेल, तर काम सांगून न ऐकणाऱ्याच्या बाबतीमधला असेल. प्रसंगी शिक्षा करावी लागते, नुसती भीती दाखवून सांगत नाही, काही वेळा त्याला शिक्षासुद्धा करावी लागते. आता व्यवस्थापक सर्व प्रकारचे निर्णय स्वतः घेतात आणि कामगारांनी फक्त अशा निर्णयाची अंमलबजावणी करायची असते. आता त्याला काम सांगितल्यानंतर त्याला दडपण, भीती दाखवून शिक्षा देऊन काम करून घ्यावं लागते, तर त्याच्यावर निर्णय सोपवून कसं चालेल. तर निर्णय व्यवस्थापक घेतात, त्याला फक्त अंमलबजावणी करायला हवं. म्हणजे इथं अधिकाराचं केंद्रीकरण झालेलं आहे वरिष्ठांच्याकडं. हुकुमशाही नेतृत्व आहे, हुकुमशाहीसारखा वागतो हिटलर आपल्या भाषेत. आणि खडक नाही, कडक नियंत्रण केलं जातं, कडक नियंत्रण त्या ठिकाणी केलं जातं. तर डग्लस मॅकग्रे काय म्हणतात की मनुष्याला मुळात काम करण्याची आवड नसते आणि तो शक्यतो काम टाळण्याचा प्रयत्न करतो, शक्य असल्यास काम करण्याचे टाळतो. म्हणजे तो कशा स्वभावाचा, कशा वर्तनाचा व्यक्ती आहे हे तुमच्या आता लक्षात आलं. आता श सिद्धांतानुसार पैसा हा कर्मचाऱ्यांना काम करण्यास प्रवृत्त करणारा एकमेव मार्ग आहे. आपल्याला माहिती आहे, एक पेग देतो म्हटलं तरी काम केलं जातं, पार्टी देतो म्हटलं काम केलं जातं. म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये 100 रुपये देतो म्हटलं काम केलं जातं. हे काम कर, तुला 500 रुपये देतो म्हटलं तो काम करायला प्रवृत्त होतो. कारण तो व्यक्तीचं वर्तन तसंच असतं, व्यक्तीचा स्वभाव तसा असतो. जोपर्यंत व्यक्ती उदरनिर्वाहासाठी धडपडत असते तोपर्यंत या सिद्धांतानुसार व्यक्तीवर नियंत्रण ठेवता येते. पैशाची गरज जोपर्यंत त्याला आहे तोपर्यंत त्याला पैसा दिला की तो काम करत राहणार. तुम्ही पैसा द्यायचं थांबवलं की तो काम करणार नाही. इकडं नोट दाखवा, काम करून घ्या. आता या सिद्धांताची गृहीते आहेत, जो आपण मगापासून ज्या गोष्टीवर विचार करतोय ती इथं गृहीत आहेत. पहिले गृहीत काय, सामान्यपणे मनुष्य आळशी असतो आणि तो काम टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे श सिद्धांतामधला मानवी वर्तन काय लक्षात घेतलंय, तो मनुष्य निसर्गतः आळशी असतो, काम टाळण्याची त्याची प्रवृत्ती असते. दुसरा आहे, सामान्य व्यक्ती महत्त्वाकांक्षी नसतात. श सिद्धांतामध्ये जो व्यक्ती डग्लस मॅकग्रेने गृहीत धरलेला आहे तो महत्त्वाकांक्षी नाही. तो म्हणतो आत्ता मला जेवायला मिळालं ना, संध्याकाळचं संध्याकाळी बघू, उद्याचं तर लांब राहिलं, पुढच्या वर्षीचं तर लांब राहिलं, आणि मला मिळालं ना बाकीच्यांचं काय का होईना. महत्त्वाकांक्षी नाही, मला असं बनायचं आहे, मला हे घ्यायचं आहे, मला ते करायचं आहे, त्यासाठी मला काम, हे नाही. बहुतेक लोक हे स्वार्थी असतात. स्वार्थी सेन्स काय की पैशाच्या आमिषानंच ते फक्त काम करायला प्रवृत्त होतात. म्हणजे बाकीचे पैशासाठी काम करत नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण तो स्वार्थ त्यांचा त्याच्यामध्ये दिसत नाही. कोणत्याही बदलांना विरोध करतात, त्यांना बदल नको असतो, बदलाला ते मान्य करत नाहीत, स्वीकार करत नाहीत, कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतात. त्याच्या अगोदर कर्मचारी बुद्धिमान नसतात पाहिजे, तिथं असतात झाले, बुद्धिमान नसतात, जबाबदारी स्वीकारायला तयार होत नाहीत.
आणि इतरांचं मार्गदर्शन घेण्याची त्यांना आवड असतील, सवय असते. स्वतःच्या बुद्धीचा अजिबात वापर करत नाहीत. स्वतःच्या लॉजिकचा सदसद विवेक बुद्धीच त्यांनी गाण टाकलेली असते. मार्गदर्शन त्याने सांगितलं त्याप्रमाणे करायचं. त्यातलं बरोबर होतंय, चुकतंय, काय होतंय, काय देणं घेणं नाही. कामगार मुळात स्वयंकेंद्रित असतो, फक्त स्वतःचं बघतो. संघटनात्मक गरजाबाबतीत उदासीन असतो. व्यवसायाचं काय होतंय, कंपनीचं काय होतंय, इतरांचं काय होतंय, देणं घेणं नाही. कार्यक्षमता सुधारण्याचा तिरस्कार असतो. मला एवढंच होतं, मी एवढंच करणार, याच्यापेक्षा जास्त मला होत नाही, हा स्पष्टपणे तो सांगतो. फक्त शारीरिक आणि सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याला भीती असते, तो घाबरतो. मृत्यूला घाबरतो, कोण मारेल म्हणून घाबरतो, कोण वाईट बोलेल म्हणून घाबरतो, म्हणून काम करेल असं नाही. शारीरिक गरजा फक्त जेवण, बस, दुसरं काही. त्याला प्रतिष्ठेच्या गरजा, सामाजिक गरजा, आत्मविकासाच्या गरजा नसतात, सेल्फ एस्टीम नसते. काय करायचं म्हणतो तो? आपल्याला 2 वेळचं मिळालं, विषय संपला. कार्यासाठी त्यांना अधिक उत्तेजन, प्रेरणा द्यावी लागते, आणि ते पैशाचंच आमिष आहे, दुसरं कोणतंही चालत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, श सिद्धांतामध्ये आपल्या लक्षात आलं की त्याला दडपण, शिक्षा, भीती, दबाव कामासाठी द्यावा लागतो. आता काय म्हटलंय बघा, वरील सर्व गृहीतकांचा विचार केल्यास कामगार स्वतःहून कोणतेही काम करण्यास तयार नसतो, हे सिद्ध होतं. तो स्वतःहून काम करतो, त्याला काम सांगावं लागतं, कडक नियंत्रण करून ते करवून घ्यावं लागतं, प्रसंगी भीती दाखवावी लागते, शिक्षा करावी लागते, सगळं. तो पुढाकार घेत नाही, इनिशिएटिव्ह घेत नाही. तुम्ही सांगितल्याशिवाय, म्हणजे वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय तो काम करत नाही, आणि सांगितलं तेवढंच करतो. झालं तर गप्प बसेल, पण तो दुसरं काहीतरी करावं असं तिची भावना असणार नाही. म्हणून त्याच्यावर सतत नियंत्रण ठेवावं लागते, करतो की नाही, झालं की नाही, झालं की दुसरं. वरील गृहीतापैकी काही गृहीते ही मनुष्याचा स्वभाव आणि वर्तणुकीशी संबंधित आहे. त्यांची वृत्तीच तसली असते, मग भले ते कुठेही काम करतो. आणि काही गृहीते ही व्यवस्थापनाच्या कृतीशी संबंधित असतात. कार्यक्षमता सुधारायची त्यांना तिरस्कार असतो. का असतो? तर त्या वरिष्ठांच्या वागणुकीमुळे असतो. बदलांना विरोध करतात, का करतात? तर त्या वरिष्ठांच्या वागणुकीमुळे करतात, त्यांच्या कृतीचा त्यांना राग आलेला असतो. पण काही बाबतीत ते त्यांच्या वर्तनाचा दोष, स्वभावाचा दोष असतो. मानवी स्वभावासंबंधीचे सर्व गृहीते नकारात्मक स्वरूपाचे असतात. म्हणजे हे सगळे जर तुम्ही आता आपण पाहिलेले वरचे गृहीत बघितले, सगळे नकारात्मक आहेत, नाहीच आहे. त्यामुळे व्यवस्थापकांना अशा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हुकुमशाही तंत्राचा वापर केला पाहिजे, असे मॅग्रर यांचे मत आहे. लोकशाहीचा वापर इथं उपयोगाचा नाही. आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्यावर सक्ती केली पाहिजे, त्यांना शिक्षेची भीती दाखवली पाहिजे, तरच ते काम करू शकतात, करतात, अन्यथा नाही. आता याच्यामध्ये आपण असं लक्षात घेतोय, अलीकडे मनुष्याच्या वागण्यात व प्रवृत्तीत बदल झालेला असला तरी हा बदल संघटनेचे स्वरूप, व्यवसाय व्यवस्थापनाची तत्त्वे, धोरणे व कार्ये इत्यादीमुळे झालेला आहे, असं मॅग्रर यांचं मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिद्धांतामध्ये आपण जो सगळा व्यक्ती लक्षात घेतोय, तो व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे स्वभाव त्याचा जो आहे, त्याचं वर्तन जे आहे हे काम टाळण्याचं आहे, आळशी प्रवृत्तीचा तो व्यक्ती आहे. आणि त्याला कोणत्याही प्रकारची देणं घेणं नाही. कंपनीचं काय होतंय, कुटुंबाचं काय होतंय, देशाचं काय होतंय, याच्याशी देणं घेणं नाही. आता जरी वागणुकीत आणि प्रवृत्तीत बदल झाला असला तर तो कशा संदर्भात झालेला आहे ते या ठिकाणी दिले. संघटनेचं स्वरूप असेल, तत्त्व असतील, धोरणं असतील, कार्य असतील. म्हणजे हा बदल व्यवस्थापनाच्या संदर्भातला झालेला आहे. काही गृहीते जी आहेत ती मानवाच्या वर्तनाच्या संदर्भातल्या आहेत. त्या वर्तनामध्ये कुठं बदल झाला आहे
एका त्याच प्रवृत्तीचा एक मनुष्य गेला तर दुसरा त्याच प्रवृत्तीचा येऊन तिथं दाखल होतोय. म्हणजे असे सगळे लोक आपण हे सिद्धांतामध्ये लक्षात घेतो. आता हा जो दुसरा सिद्धांत, दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये, की नकारात्मक दृष्टीचा जरी असला, हा सिद्धांत आपला म्हणतो की सगळे नाही नाही नाही. तुम्ही सुद्धा मला म्हणाल की सर डगलस मॅकडम म्हणतात ठीक आहे, पण तुम्हाला तर वाटतंय का अशी लोक असतील का? असतात, निश्चितपणे असतात, निश्चितपणे असतात. ते तुम्हाला जाणवत नाहीत, दाखवत नाहीत, पण ही प्रवृत्ती निश्चितपणे असते. का असतील त्याची कारणं वेगळी असू शकतील. काही लोकांची बेसिकच ती प्रवृत्ती असते. आणि हा सिद्धांत नकारात्मक दृष्टीचा जरी असला तर त्याची उपयोगिता संघटनात्मक प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सिद्ध झाले. म्हणजे हा जर जरी सिद्धांत असला आणि लोक जरी नकारात्मक प्रवृत्तीचे असतील किंवा काम करून घ्यायला त्यांना किंवा आळशी जरी असतील किंवा कार्यक्षमता वाढवायला बदलाला विरोध करणारे जरी असतील, तरीसुद्धा आपण हुकुमशाही तंत्राचा वापर करून अशा लोकांच्याकडून सुद्धा आपण काम करून घेऊ शकतो. आता काम त्याला त्या तशा स्वरूपाचंच सांगायचो. त्याला तुम्हाला कुठे इनोव्हेटिव्ह काम असल्या व्यक्तीकडून तुम्ही करून घेणार. त्यामुळं उपयोगिता संघटनात्मक प्रक्रियेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. थोडक्यात तुम्ही ज्या वेळेला उद्या मॅनेजर व्हाल त्यावेळेला ॲज अ मॅनेजर तुम्ही म्हणून ज्यावेळेला काम कराल त्यावेळेला तुमच्या समोर असंख्य व्यक्ती असणार आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला काय शिकायचं आहे, काय शिकायचं आहे, तर समोरच्या माणसाला तुम्हाला ओळखायला शिकायचं. तो कोणत्या प्रवृत्तीचा आहे, त्याचं वर्तन काय, त्याचा स्वभाव काय, त्याची वागणूक काय, कोणत्या वेळा कशी असते, त्याचं आपल्याबद्दल मत, कंपनीबद्दल मत, इतरांच्याबद्दल असणारं मत, त्याच्या सहकार्याबद्दल असणारं मत, कुटुंबामधले त्याचं स्थान, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे आर्थिक, थोडक्यात मी आर्थिक आणि सामाजिक मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही त्याला जाणून घेतलं पाहिजे, तरच तुम्ही त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे ठरवू शकता. अन्यथा हे समजून घेण्यामध्ये तुमच्यामध्ये गल्लत झाली तर तुमचे धोरणं किंवा तुम्ही स्ट्रॅटर्जी जी वापरताय ती मे बी चुकू शकते किंवा चुकण्याची शक्यता जास्त असते. आता हा जर भाग सिद्धांतामध्ये सगळ्या नकारात्मक स्वरूपाचा किंवा परंपरागत स्वरूपाचा किंवा मानवी वर्तनाच्या नकारात्मक बाजूचा जरी मांडला असला तरीसुद्धा हा काही लोकांच्या बाबतीमध्ये जर या प्रवृत्तीचे लोक असतील आणि ते तुमच्या निदर्शनास आले तर तुम्हाला अशाच पद्धतीनं त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जे लेक्चर आहे हे लेक्चर तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि या संदर्भात आपल्याला एक छोटासा व्हिडिओ मिळतो, एक आपण पाहूया.
यार ये कार्स 24 का सबसे इंपॉर्टेंट और अनबिलीवेबल फीचर है। कार को आप दम लगा के टेस्ट करो, घुमाओ फिराओ चलाओ और फिर हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल इजिएस्ट सॉल्यूशन। फ्रेंड्स, इस वीडियो में आज हम समझेंगे थ्योरी एक्स एंड थ्योरी वाई। थ्योरी एक्स एंड थ्योरी वाई को समझने से पहले एक छोटा सा एग्जांपल लेते हैं। मान लीजिए आपको किसी बच्चे से कोई काम करवाना है, तो काम करवाने के लिए पहले आपको उसका नेचर समझना पड़ेगा कि ये बच्चा काम में इंटरेस्ट लेता है, पूरे मन से काम करता है, या ये बच्चा कामचोर है। अगर काम में वो इंटरेस्ट लेता है, मन से काम करता है पूरे, तो आप क्या करेंगे, उसके लिए कोई लालच रख देंगे कि बेटा तुम ये काम कर दो, मैं तुम्हें चॉकलेट दूंगा, टॉफ़ी दूंगा। और वो बच्चा इंटरेस्ट लेता है क्योंकि, तो वो जल्दी जल्दी काम को कर देगा और चॉकलेट टॉफ़ी में खुश हो जाएगा। बट ऐसे बच्चे जिनका मन नहीं लगता है, कामचोर होते हैं, तो उनका लालच देने से उन काम नहीं चलता। वहाँ पे हमें क्या करना पड़ता है, स्ट्रिक्ट होना पड़ता है, पनिशमेंट रखना पड़ते हैं कि बेटा ये काम करिए वरना आपको फिर ये पनिशमेंट मिलेगी, ये काम इतने टाइम में होना चाहिए। तो थ्योरी एक्स एंड थ्योरी वाई इसी तरह के एम्प्लॉयज़ को डिफाइन करती है। कुछ एम्प्लॉयज़ होते हैं जो अपने मन से काम को करते हैं, वो थ्योरी वाई की कैटेगरी में आते हैं। और थ्योरी एक्स में वो एम्प्लॉय आते हैं जिनका मन नहीं लगता काम में और उनके लिए हमें पनिशमेंट्स रखने पड़ते हैं, स्ट्रिक्ट होना पड़ता है। तो किसी भी मैनेजमेंट को जब काम लेना है एम्प्लॉयज़ से, यानी मैनेजर को जब एम्प्लॉय से काम लेना है, तो उसे एम्प्लॉयज़ का नेचर समझना होगा पहले कि ये किस तरह के एम्प्लॉयज़ हैं। इनका इंटरेस्ट है काम में कि इनका इंटरेस्ट नहीं है। अगर इंटरेस्ट उनका होगा तो उनको मोटिवेशन दिया जाएगा, अप्रिसिएशन दिया जाएगा उनको। अगर इंटरेस्ट नहीं है, फिर उनके लिए पनिशमेंट्स रखनी पड़ेंगी, इसकी सैलरी काट ली, या इस तरह से हमें उनको पनिश करना पड़ेगा उनसे काम लेने के लिए। तो थ्योरी एक्स में वो लोग आते हैं जिनका इंटरेस्ट नहीं है काम में, और थ्योरी वाई में वो लोग आते हैं जो अपने मन से काम को करते हैं। तो हर मैनेजमेंट को अपने एम्प्लॉयज़ को परखना होगा। तो मिस्टर मैकग्रेगर ने अपनी थ्योरी एक्स में और थ्योरी वाई में इन्हीं दो लोगों को डिफाइन किया है, Theory X and Theory Y. Theory X and Theory Y were first explained by McGregor in his book The Human Side of Enterprise. इन्होंने अपनी द ह्यूमन साइड ऑफ एंटरप्राइज बुक में थ्योरी एक्स एंड थ्योरी वाई को एक्सप्लेन किया है। एंड दे रिफर टू टू स्टाइल्स ऑफ मैनेजमेंट। तो टू स्टाइल्स ऑफ मैनेजमेंट के बारे में इन्होंने बताया है। एक होता है अथॉरिटोरियन और दूसरा होता है पार्टिसिपेटिव। अथॉरिटोरियन का मतलब सारी अथॉरिटी मेरे पास है, जस्ट फोन पे मैं अथॉरिटी किसी को नहीं दूंगा, बट मैं क्या करूंगा, पनिशमेंट दूंगा अगर काम को नहीं किया जाता है। मैं अथॉरिटी नहीं दे रहा किसी को कि तुम ये अपनी मर्जी से कर लो, क्योंकि मर्जी से मैं इसलिए नहीं कह रहा हूँ क्योंकि मुझे पता है इनका मन नहीं लग रहा है काम में, मुझे इन्हें स्ट्रिक्टली इनसे काम लेना पड़ेगा। तो होता है अथॉरिटोरियन जो कि थ्योरी एक्स में होता है, एंड पार्टिसिपेटिव। पार्टिसिपेटिव का मतलब सब पार्टिसिपेट करते हैं काम में, मिलजुल कर काम को करते हैं। तो ये थ्योरी वाई में इन्होंने डिफाइन किया है। नाउ थ्योरी एक्स। Theory X managers tends to have a pessimistic view of their people. Pessimistic का मतलब होता है निराशावादी, मतलब हमें इनसे कोई उम्मीद नहीं है। निराशावादी एक निराश मैनेजमेंट होता है अपने एम्प्लॉयज से। They and assume that they are naturally unmotivated and dislike work. और मैनेजमेंट ये एज्यूम करके चलता है कि इनका मन नहीं लगेगा काम में और ये अनमोटिवेटेड है, इनको हमें पनिशमेंट से ही इनको चलाना पड़ेगा या इनसे काम लेना पड़ेगा। अथॉरिटी इज रियरली डेलीकेटेड एंड कंट्रोल रिमेन्स फॉर्मली सेंट्रलाइज्ड। तो ऐसे में हम किसी को अथॉरिटी तो देंगे नहीं, क्योंकि हमें पता है इसका मन नहीं लग रहा है। अगर अथॉरिटी दे दी तो इसका गलत यूज भी कर सकता है। तो इसीलिए अथॉरिटी सारी मेरे पास है, मतलब सेंट्रलाइज्ड रहेगी, ओनर के पास या मैनेजर के पास सारी अथॉरिटी रहेगी। बट वो बस क्या करेगा, पनिशमेंट्स देगा, और उसका मेन फोकस यही रहेगा कि हमें स्पेसिफाइड टाइम में काम को करवाना है, चाहे कैसे भी करके। साम दाम दंड भेद। दिस अप्रोच एज्यूम दैट वर्कर्स। तो इस अप्रोच में क्या एज्यूम किया जाता है कि वर्कर डिसलाइक देयर वर्क, अपने काम को पसंद नहीं करते, डिसलाइक देयर वर्क, अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी, नीड कॉन्स्टेंट डायरेक्शन, मतलब रिस्पॉन्सिबिलिटी को अवॉइड करते हैं, अपनी जिम्मेदारियों से भागते हैं और उन्हें हमेशा एक डायरेक्शन की, एक मतलब जैसे छड़ी लेके भेड़ को हाँकते हैं, उसी तरह से हमें इन्हें भी चलाना पड़ेगा।
हैव टू बी कंट्रोल्ड, फोर्स्ड एंड थ्रेटन्ड टू डिलीवर वर्क। उनसे काम करवाने के लिए उन्हें कंट्रोल करना पड़ेगा, उनसे ज़ोर ज़बरदस्ती करनी पड़ेगी और उन्हें डराना धमकाना पड़ेगा। नीड टू बी सुपरवाइज्ड एट एवरी स्टेप, उन्हें बात बात के लिए हमें टोकना पड़ेगा। तो ये होते हैं थ्योरी एक्स के वर्कर्स। अब हम देखेंगे थ्योरी वाई। थ्योरी वाई में क्या होता है, मैनेजर का व्यू होता है ऑप्टिमिस्टिक, मतलब आशावादी व्यू होता है। वो अपने एम्प्लॉय से खुश होते हैं, निराश नहीं होते। पॉजिटिव ओपिनियन ऑफ देयर पीपल, उनका एक पॉजिटिव ओपिनियन होता है, मतलब एक खुश होते हैं अपने एम्प्लॉय से वो। एंड दे यूज अ डिसेंट्रलाइज्ड, डिसेंट्रलाइज्ड का मतलब अथॉरिटी दे दी कि भाई ये लो लॉकर की चाबी हमने तुमको दे दी, या उस कमरे की चाबी तुमको दे दी, या रॉ मटेरियल जहाँ रखा है वो चाबी हमने तुमको दे दी, तुम आराम से एक्सेस करो और अपने काम को करो, क्योंकि हमें भरोसा है अपने एम्प्लॉयज़ पे, हमें पता है ये अपने मन से काम को कर रहे हैं। पार्टिसिपेटिव मैनेजमेंट स्टाइल, मतलब सब मिलजुल कर काम को करेंगे, यानी कि हम सज़ा दे रहे हैं ये सब नहीं चलेगा वहाँ पे क्या है, एक कोऑर्डिनेशन है कि सब मिलजुल कर काम को कर रहे हैं। दिस इनकरेजेस ट्रस्ट बेस्ड रिलेशनशिप बिटवीन मैनेजर एंड देयर टीम मेंबर। इससे क्या होता है, मैनेजर और टीम मेंबर जो हैं, जो वर्कर्स हैं, उनके बीच में एक ट्रस्ट, एक भरोसे की रिलेशनशिप बनती है। दिस अप्रोच एज्यूम्स दैट, इस अप्रोच में क्या एजम्पशन होता है, हैप्पी टू वर्क ऑन देयर ओन इनिशिएटिव। तो इसमें मैनेजमेंट क्या एज्यूम करके चलता है कि हमारे जो वर्कर्स हैं वो अपने मन से खुश होकर काम को कर रहे हैं। मोर इन्वॉल्व इन डिसीजन मेकिंग, तो इसमें क्या है, सबको डिसीजन लेने की पावर है, सब के पास अथॉरिटीज़ भी हैं, तो सब बहुत खुश हैं। सेल्फ मोटिवेटेड टू कंप्लीट देयर टास्क, तो वो खुद से मोटिवेट है, यानी कि उन्हें एक हम बात बात पे टोकें, वो खुद से मोटिवेट है, उन्हें खुद पता है क्या करना है, हम क्या अच्छा है हमारे ऑर्गेनाइजेशन के लिए और क्या बुरा है। इंजॉय टेकिंग ओनरशिप ऑफ देयर वर्क, तो वो अपने काम की ओनरशिप खुद लेने के लिए तैयार है, मतलब अपने काम को खुद से वो करेंगे। उन्हें ये नहीं है कि हम उनके पीछे कोई सुपरविजन करें, इस तरह की उन्हें ज़रूरत नहीं है, वो खुद से काम को करने के लिए तैयार है। सीक एंड एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी एंड नीड लिटिल डायरेक्शन, उन्हें बहुत छोटी मोटी डायरेक्शन की जरूरत है कि हाँ ये काम तुम ऐसे कर लेना, बस थोड़ा सा हमने बता दिया, बाकी सब अपने आप हो गया, वो खुद से कर लेंगे। और रिस्पॉन्सिबिलिटी उन्हें लेते अच्छा लगता है, जिम्मेदारी संभालते उन्हें अच्छा लगता है। इस अप्रोच में ये एजम्पशन लेके मैनेजमेंट चलता है। अब हम देखेंगे डिफरेंस बिटवीन थ्योरी एक्स एंड थ्योरी वाई। थ्योरी एक्स एंड थ्योरी वाई में डिफरेंस क्या है, मोटिवेशन। थ्योरी एक्स कंसिडर्स दैट पीपल डिसलाइक देयर वर्क, जैसे मैंने बताया कि थ्योरी एक्स में मैनेजमेंट क्या एज्यूम करके चलता है कि एम्प्लॉयज़ काम को अपनी मर्जी से नहीं कर रहे हैं, बल्कि काम को नापसंद कर रहे हैं, उनसे काम करवाने के लिए हमें ज़ोर ज़बरदस्ती करनी पड़ेगी। जबकि थ्योरी वाई कंसिडर्स दैट पीपल आर सेल्फ मोटिवेटेड एंड स्पोर्टिंगली टेक रिस्पॉन्सिबिलिटीज। तो इसमें क्या एजम्पशन होता है थ्योरी वाई में कि वो खुद से काम को करेंगे, खुद रिस्पॉन्सिबिलिटी लेंगे, खुद जिम्मेदारी लेके आगे बढ़ेंगे। मैनेजमेंट स्टाइल एंड कंट्रोल। मैनेजमेंट स्टाइल इसमें क्या होता है, थ्योरी एक्स टाइप ऑर्गेनाइजेशन मैनेजमेंट इज अथॉरिटोरियन। अथॉरिटोरियन का मतलब होता है कि सारी अथॉरिटी ओनर के पास है या मैनेजर के पास है, और वो बस सबसे काम करवाएगा पनिशमेंट दे दे के, डरा धमका के। While in theory Y type organization the management style is participative, इसमें participative स्टाइल होता है, मतलब सब मिलजुल कर काम को करते हैं, एक साथ कंधे से कंधा मिलाकर आगे बढ़ते हैं। एम्प्लॉयज आर इन्वॉल्व इन डिसीजन मेकिंग, और सबको डिसीजन मेकिंग की चांस मिलता है, और सबके पास अथॉरिटी होती है। रिवॉर्ड एंड अप्रेजल्स। थ्योरी एक्स में कोई रिवॉर्ड नहीं दिया जाता है, इसमें कैरेट एंड स्टिक टाइप से हमें क्या करना पड़ता है, एम्प्लॉयज़ को डील करना पड़ता है। कैरेट एंड स्टिक का मतलब जैसे आपने हिंदी में सुना होगा साम दाम दंड भेद, मतलब हमें अपना काम किसी तरह से करवाना है, इनको सज़ा दे के, इनकी सैलरी काट के, कुछ भी करें, हमें काम अपना चाहिए बस। इफ द टास्क नॉट कंप्लीटेड विद इन अ डेडलाइन वर्कर्स आर पनिश्ड, अगर इसमें गिवन टाइम में काम नहीं कंप्लीट होता है तो वर्कर को क्या मिलता है, पनिशमेंट मिलता है। कैसे पनिशमेंट, की सैलरी काट ली, बोनस काट लिया, इस टाइप से। थ्योरी वाई में क्या होता है कि उनको फ्रीक्वेंट अपॉर्चुनिटीज दी जाती है, प्रमोशन की, बोनस, सैलरी इंक्रीमेंट दिए जाते हैं उनकी परफॉर्मेंस के हिसाब से।